शेतकरी बांधव नमस्कार. आपण ज्या शेतात आता उभा आहे हा पावसाळी लाल कांदा आहे. याला आपण खरीप आणि लेट खरीपमध्ये लागवड करत असतो. संपूर्ण 2025 वर्ष हे कांद्याच्या बाजारभावासाठी निराशाजनक राहिलेलं आहे. राज्यातील शेतकरी, देशातील शेतकरी कांदा मोठ्या कष्टाने पिकवतात, त्याच्यामध्ये उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात करतात. आज जर आपण बघितलं, आपला कांदा पिकवण्यासाठी आपल्याला एका क्विंटलला 2200 ते 2500 रुपये इतका खर्च येत आहे. आणि आपण बघाल, जेव्हा आपला कांदा प्रति एकरी त्याचं आपण उत्पादन घेतो आणि हाच कांदा राज्यातील, देशातील बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी घेऊन जातो, त्यावेळेस सरकारी हस्तक्षेपामुळे आपल्या कांद्याला भाव मिळत नाही. हा आपला मुख्य याचा विषय आहे आपल्या नुकसानीचा. आणि त्यातून राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी काही हजारो कोटींचं नुकसान होतं आहे. आपण जर आता बघाल तर ह्या शेतामध्ये पावसाने काही कांदा अक्षरशः आता तो तयार होत चाललेला आहे, तर काही कांदा अजूनही तयार झाला नाही. मग ह्या अतिवृष्टीचा असेल, गारपीट असेल, दुष्काळ असेल, त्याचबरोबर महापूर असेल, ह्या विविध कारणाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जेव्हा शेतात कांद्याचं नुकसान होतं, याचा कुठलाही हिशोब किंवा याची कुठलीही जी माहिती आहे ती सरकारपर्यंत पोहोचत नाही. कारण सरकारची तशी यंत्रणाच कार्यरत नाही आहे. आणि असं होत असताना जेव्हा जेव्हा शेतकरी ह्या सगळ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करून आणि मोठं काबड कष्ट करून आपला कांदा पिकवतात आणि तो राज्यातील, देशातील बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी घेऊन जातात, त्यावेळेस सरकारच्या आडमुठे धोरणामुळं आणि सरकारच्या निर्यात बंदी असतील, वारंवार होणाऱ्या निर्यातीवरचे बंधन असेल, त्यामुळे आपला कांदा हा जगाच्या बाजारपेठेमध्ये चांगल्या दराने पोचत नाही, त्याला निर्यातही पाहिजे तितकी होत नाही. आणि मग त्यातून आपल्या शेतकऱ्यांचं, प्रत्येक शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान होतं. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपण राज्यातील, केंद्रातील सरकारच्या सोबत जो काही संघर्ष करतोय आणि कांद्याच्या 3000 व त्यापेक्षा अधिकच्या बाजारभावासाठी आपण जो लढा लढतोय, त्या लढ्यात राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावं आणि येणाऱ्या काळामध्ये कांदा क्रांती करून कांद्याचा किमान 3000 व त्यापेक्षा अधिकचा दर मिळवण्यासाठी आपण शेतकरी कांदा संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहा. येणारा काळ निश्चितच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक सक्षमतेकडे घेऊन जाणारा असेल, असा विश्वास मी आपणास देतो. आणि आपण जे काही आपल्या शेतात होणारं नुकसान आहे ते तर आपण पूर्ण सोसतो, परंतु आपला तयार झालेला कांदा ज्यावेळेस बाजार समित्यांमध्ये, मग तो 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत कुठल्याही वर्षी आपण जेव्हा कांदा विक्रीला घेऊन जाऊ, आपल्याला हक्काची बाजार पाहिजे, आपल्याला आपला हक्क पाहिजे. आणि तो मिळवण्यासाठी कांदा संघटनेच्या लढ्यामध्ये आपण सर्व मोठ्या ताकदीने सहभागी व्हा, असं आपल्याला विनंती करतो. एकच पक्ष, कांद्यावर लक्ष.